रस्त्याचा प्रश्न पेटला, आधी भूसंपादन मग योग्य मोबदला, अन्यथा कामाला तीव्र विरोध, बाधित शेतकऱ्यांचा इशारा. शेतकऱ्यांचा लढा आता राजदरबारी. जलमंदिरात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट, संबंधित मंत्री महोदयांशी संपर्क साधून चर्चा करण्याचे आश्वासन. नमस्कार, आपण ऐकत आहात क्रांतीसूर्य न्यूज चॅनल सातारा. डिजिटल मीडिया संपादक सुनील रासकर. खंडाळा प्रतिनिधी. प्रिझ्मा क्रमांक 3 कानवडी ते लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. रस्त्याच्या कामासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रथम कायदेशीर भूसंपादन करा, जमिनीचे अचूक मोजमाप करा, योग्य नुकसान भरपाई द्या आणि त्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध केला जाईल, असा स्पष्ट इशारा खंडाळा तालुका कानवडी लोणंद शेतजमीन बचाव संघर्ष समिती आणि बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. या मागणीसाठी संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह खंडाळ्याचे तहसीलदार, खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच खंडाळा पोलीस स्टेशन येथे सविस्तर निवेदने देण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपली भूमिका ठामपणे मांडत या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रिझ्मा क्रमांक 3 कान्हवडी ते लोणंद रस्त्याच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी बाधित होत आहेत. मात्र अधिकृत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न करता आणि योग्य मोबदला निश्चित न करता रस्त्याचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विकास कामांना आमचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींचा योग्य मोबदला न देता विकासाच्या नावाखाली अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा हा लढा आता थेट राजदरबारी पोहोचला आहे. बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतजमीन बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यातील जलमंदिर निवासस्थान गाठले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा, भूसंपादनातील अडचणी आणि योग्य मोबदल्याचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर ठामपणे मांडण्यात आला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत संबंधित मंत्री महोदयांशी संपर्क साधून या विषयावर चर्चा करतो, असे शेतकऱ्यांना सांगितले. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील संबंधित मंत्री महोदयांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. त्यामुळे चालू पावसाळी अधिवेशनात प्रिझ्मा क्रमांक 3 कानवडी ते लोणंद रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न शासन स्तरावर पोहोचवावा, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा लढा आता केवळ निवेदनापुरता मर्यादित राहिलेला नाही. एकीकडे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट, तर दुसरीकडे संबंधित मंत्री महोदयांशी संपर्क साधून चर्चा करण्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेला शब्द. त्यामुळे कान्हवडी ते लोणंद रस्त्याच्या संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. आधी कायदेशीर भूसंपादन, मग योग्य मोबदला आणि त्यानंतरच रस्त्याचे काम, या भूमिकेवर संघर्ष समिती आणि बाधित शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असून प्रशासनाने शेतकऱ्याच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. आपण पाहतात क्रांतीसूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.